जानेवारी महिना सुरू झाला ना तर आमची सणांची रेलचेल चालू होऊन जाते। सगळ्यात पहिला सण म्हणजे संक्रांतीचा, मकर संक्रांतीचा। मकर संक्रांत आलं म्हणजे कसं पूजाविधी आणि त्यानंतर हळदी कुंकवाचे प्रोग्राम्स असतात। आणि आम्ही बायका म्हटलं ना तर नटणं मुरडणं हा आमचा अधिकार आहे आणि ते आम्हाला खूप आवडतं। पण मग ती स्त्री कुठली पण असो, हाऊसवाईफ असो किंवा मग ती वर्किंग वुमन असो, दोघींना पण खूप नटाय मुरडायला आवडतं। अगदी लहानपणापासूनच बायकांना आवरायला आवडतं। आता स्त्रीच्या सौंदर्याला जर नटलं नाही ना तर शोभा येत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे दागदागिने असले ना तर ते वापरणं हे मस्ट आहे। म्हणजे का तर अगदीच आपल्याकडे सोनं आहे आणि आपण ते लॉकरमध्ये ठेवलेलं आहे यात काहीच अर्थ नाही आहे। कारण सोनं घातलेलं असलं, चांदी पायामध्ये चांदी घातलेली असली तर एकतर आपलं म्हणजे वैभवाचं लक्षण पण असतं आणि ज्या वेळेला आपण आंघोळ करतो त्यावेळेला त्या धातूंची पण आंघोळ होते आणि ते आपल्याला शरीराला खूप महत्त्वाचं असतं। म्हणून ज्याच्याकडे आहे त्याने सौंदर्य चांगलं दिसण्यासाठी पण घातलंच पाहिजे अलंकार आणि ते एक वैभवाचं पण लक्षण आहे। तर आज आपण बोलणार आहोत स्त्रियांच्या अलंकाराविषयी। सगळ्यात प्रथम आपण गजऱ्याबद्दल बोलूया। प्रत्येकाला गजरा लावायला खूप आवडतं। आता पूर्वीच्या काळात तर पूर्वीच्या बायका तर रोज गजरा लावायच्या, पण आपल्याला पॉसिबल होत नाही। तर सणावाराला आपण निश्चितच गजरा लावला पाहिजे। कारण गजऱ्यामुळे जो गजऱ्याचा एक विशिष्ट स्मेल असतो ना त्याच्यामुळे दिवसभर आपल्याला खूप प्रफुल्लित वाटतं आणि एकदम पॉझिटिव्हिटी येते। त्यातल्या त्यात समोरच्याने जरी आपल्याकडे बघितलं ना तर ते गजरा वगैरे लावलेला असला ना तर समोरच्याला पण उल्हासदायक वाटतं। हा झाला गजऱ्याचा फायदा। दुसरं झालं कुंकू। आता कुंकू इथे लावतो आपण। कुंकू असं अगदी मध्यम भागी लावल्यामुळे काय होतं, आपण ते दाबून लावतो, त्याच्यामुळे दाबून लावल्यामुळे काय होतं तर तिथल्या भागाचा थोडक्यात एक प्रकारचा एक्सरसाइज होतो आणि त्याच्यामुळे तिथल्या स्नायूंचा व्यायाम झाल्यामुळे तिथे थोडीशी बळकटी येते। त्याच्यानंतर कुंकवाच्या पाठीमागच्याच भागाला आज्ञाचक्र असतं आणि त्या आज्ञाचक्राला आपण इथे दाबल्यानंतर त्या आज्ञाचक्राचा एक प्रकारे व्यायाम होतो आणि त्या आज्ञाचक्र हे ब्रेनपर्यंत आपल्या सगळ्या संवेदना वगैरे पोहोचत असतो। म्हणून कुंकू लावणं खूप गरजेचं असतं। कुंकू लावू शकतो, टिकली लावू शकतो आणि आता म्हणजे हे झालं वैज्ञानिकदृष्ट्या त्याचा फायदा। पण त्याचा फायदा असा आहे की हळदी आणि कुंकू सौभाग्याचं लक्षण आहे आणि जी स्त्री म्हणजे एक कुंकू लावल्यानंतर जे चेहऱ्यावर तेज दिसतं आणि जे सौभाग्याचं लक्षण दिसतं ते फारच वेगळं असतं। त्यानंतर काजळ। काजळ पूर्वी तर पुरुष देखील म्हणजे असे महापुरुष जे गुरु वगैरे असायचे ना ते सुद्धा काजळ लावायचे। कारण काजळ लावल्यामुळे डोळ्यांना शांतता मिळते, गारवा मिळतो आणि त्यातल्या त्यात पूर्वीच्या काळात जे काजळ होतं ते खूप चांगल्या पद्धतीने बनवलं जायचं, त्याच्यामुळे दृष्टीदोष पण होत नसायचा। म्हणून काजळ पण हे सौंदर्याचं खूप मोठं आणि आपल्या सौभाग्य अलंकाराचा पण खूप मोठा भाग आहे। त्याच्यानंतर कर्णफुलं। कर्णफुलं घातल्यामुळे काय होतं तर शरीराचं जे रक्ताभिसरण असतं तर ते व्यवस्थित होतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं। त्याच्यानंतर मणिमंगळसूत्र। मणिमंगळसूत्र तर हा आपला खूप महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे ज्यावेळेला आपलं लग्न होतं त्यावेळेला पहिल्यांदा आपला जो लाईफ पार्टनर असतो तो आपल्याला मणिमंगळसूत्र घालतो आणि काय असतं ना की हे मणिमंगळसूत्र घातल्यानंतर विचार करा बरं किती रिलेशन्स बदलून जातात। त्यानंतर आपण पूर्णपणे त्यांना समर्पण करतो आणि एक मनाचं बंधन आहे हे। आपण ह्या एका दागिन्याला किती घाबरत असतो की जेणेकरून ह्याच्यामुळे पूर्ण लाईफ बदलतं आपलं। मणिमंगळसूत्र म्हणजे मंगळ म्हणजे काय तर शुभ आणि सूत्र म्हणजे काय बांधणं, म्हणजे शुभ गोष्टी बांधल्या जातात ह्या मणिमंगळसूत्रात। मणिमंगळसूत्राची एक वाटी ही पतीची आणि एक वाटी पत्नीची असते
आणि हे जे काळे मणी असतात ते स्त्रियांना दृष्ट लागू नये म्हणून असतात. आणि ही जी बाकीची मणी घातलेली असतात आपण, तर ती आपल्या घरातले जे काही फॅमिली मेंबर्स आहेत, ती फॅमिली मेंबर्स म्हणजे हे सगळे मणी आहेत. किती सुंदर अर्थ आहे ना मणी मंगळसूत्र. आणि हे घातल्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेला त्याचं महत्त्व कळत नाही, पण खूप मोठी कन्सेप्ट आहे की याच्याने पूर्ण पती आणि पत्नी मेन, आणि त्यानंतर पूर्ण जो भाग आहे तो पूर्ण फॅमिलीला एकजूट करणारा भाग आहे. इतकं सुंदर महत्त्व दिलेलं आहे मणी मंगळसूत्राचं. त्याच्यानंतर जोडवे. जोडवे आपण ज्या बोटामध्ये घालतो ते बोट फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे कंबरदुखी होत नाही. आणि कानांचा पण त्याच्याशी संबंध असतो. कानाचे विकार पण होत नाही. आणि जोडव्याच्या शब्दातच जोडवा म्हणजे जोडणे हा अर्थ आहे, म्हणून जोडवे फार महत्त्वाचे आहे. आणि जोडवे चांदीने बनलेले असल्यामुळे ते उष्णता बाहेर फेकत असतात, म्हणून जोडवे फार महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर आपल्या बांगड्या. आपण ज्या बांगड्या घालतो, स्त्री ज्या वेळेला इकडनं तिकडनं चालत असते किंवा काहीतरी काम करत असते, सारखं खुळखुळ खुळखुळ आपलं बांगड्यांचा आवाज असतो. हा बांगड्यांचा आवाज म्हणजे आपलं सामर्थ्य आहे, आपली शक्ती आहे. ज्या वेळेला पार्वती मातेने हिमालयामध्ये तपश्चर्या केली होती, त्यावेळेला व्याघ्रांनी तिच्यावर हल्ला केला असताना तिने व्याघ्रांना या बांगड्यांच्या म्हणजे हे तिचं शस्त्र झालं होतं. आणि ह्या बांगड्यांच्या नादाने आवाजाने तिने त्या व्याघ्रांना पळवलं होतं. त्यानंतर ज्या वेळेला भीष्म शय्येवर पडलेले होते त्यावेळेला द्रौपदी तिथे गेली आणि तिने डोक्यावर पदर घेऊन भीष्मांचा नमस्कार केला. त्यावेळेला बांगड्यांचा खळखळाट झाला आणि भीष्मांना माहीत नव्हतं की कोण आहे. त्यांनी कळत नकळत तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. म्हणजे इतकं महत्त्व आहे. आणि आपला शास्त्रीयदृष्ट्या जर त्याचा विचार केला ना, तर बांगड्या सतत अशा ह्या रिस्टवर असं फिरत असल्यामुळे काय होतं, तर रक्ताभिसरण खूप छान होतं. म्हणून बांगड्या खूप महत्त्वाच्या आहेत. झालं नथ. नथ पण खूप नथीचा संबंध गर्भाशयापर्यंत आलेला असतो, म्हणून नथ फार महत्त्वाची आहे. आणि नथ घातल्यानंतर आपल्या सौंदर्यात खूपच वाढ होते. अंगठी पण एक आपल्या वैभवाचं प्रतीक आहे. आणि ह्या बोटाने आपण पूजा करत असतो, म्हणून अंगठी ही नेहमी घातली गेली पाहिजे. आणि अंगठीमुळे आळस वगैरे असा उत्साह वगैरे जो आलेला असतो ना, तर तो अंगठीमुळे चालला जातो. आणि मणी मंगळसूत्राचा अजून एक फायदा आहे. मणी मंगळसूत्र आपल्या हृदयाजवळ, छातीजवळ, नंतर इथे मानेजवळ असतं. त्याच्यामुळे थोडक्यात थोडाफार तरी फायदा आपल्याला हृदयविकार होऊ नये म्हणून, त्याच्यानंतर थायरॉइड होऊ नये म्हणून झालेला असतो. खूप खूप गोष्टी आहेत. बाजूबंद आहेत, कमरपट्टा आहे, त्याच्यानंतर मेहंदी आहे, छान छान अशा चांगल्या पद्धतीच्या हिरवी साडी, लाल साडी, वेगवेगळ्या प्रकारच्या कलर्सचे खूप महत्त्व आहेत. म्हणजे स्त्रिया हे देवाने दिलेलं खरंच खूप मोठं म्हणजे लक्ष्मीचं रूप आणि पूर्ण अलंकाराने भरलेली एक खूप सुंदर गोष्ट आहे. असं म्हणतात, एक कवीने म्हटलेलं आहे की जर ह्या जीवनात स्त्री नसती तर जीवनाला अर्थ राहिला नसता. खरोखर तसंच आहे. आणि आता खूप छान सौभाग्याचा सण आहे. त्या दृष्टिकोनातून आमचं मेडिकल प्रोफेशन असल्यामुळे आम्ही नेहमी सौंदर्य अलंकार नाही घालू शकत, सौभाग्य अलंकार नाही घालू शकत. पण ज्याला पॉसिबल आहे त्याने निश्चित घालावेत. आणि हे असे काही उत्सव असतात तेव्हा मात्र नक्कीच घालावे आणि आपल्या सौंदर्यात वाढ करावी.